जय गुरुदेव। आज या ठिकाणी आपण आरोग्य शिबिराचा कार्यक्रम म्हणजे एक आयोजित केला होता। तो खूप सुंदर प्रकारे झाला। याच्यामध्ये गाव सहकार्य असल्यामुळे हा कार्यक्रम चांगला होऊ शकला। ज्याने ज्याने आपल्याला सहकार्य केलं, मग ते आरोग्य सेविका असो, वेगवेगळ्या क्षेत्रातली असो, खरं म्हणजे वरोड्याचे THO बोरकर सर यांची सहमत असल्यामुळे हा कार्यक्रम मला समोर घेऊन जाऊ शकलो। त्यांनी सांगितल्यामुळे हा कार्यक्रम मोठ्या स्तरावर आपण करू शकलो। आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण इथं जमलेलो आहोत। मंचावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, सर्व गुरुजन वर्ग आणि समोर उपस्थित सर्व माझ्या वडीलधाऱ्या सर्व आईंनो आणि वडिलांनो, आज या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथीनिमित्त दोन शब्द मी सांगते। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे समाजासाठी अर्पण केलं होतं। त्यांनी आपल्या ग्रामगीतेतून सांगितलं, आरोग्य, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, युवकांना संधी, व्यसनमुक्ती, या सर्व आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पहिले सांगून गेलेले आहे। सर्व आपण गावात राहतो, आपल्याला माहिती आहे आपल्या गावामध्ये कोणत्या समस्या असतात। जर आपण स्वतः त्या समस्या सॉल्व्ह करू शकत नसेल तर आपल्या समोरच्या स्तरावर त्या समस्या आपण सांगितल्या पाहिजे। आणि सांगायचं असं की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगायचे की उपदेशापेक्षा आचरणामध्ये आपलं आचरण असणं महत्त्वाचं आहे। म्हणून ते नेहमी आचरणामध्ये घडण्यासाठी एखादं गाव जर स्वच्छ करायचं आहे तर लोकांना सांगण्यापेक्षा आपले स्वतःच ते झाडू घेऊन निघायचे। तर या आरोग्य शिबिरामध्ये आपण त्यांच्याच एक म्हणजे आरोग्याचं आज इथे दर्शन करत आहोत। आणि या आरोग्याच्या शिबिरामधूनच आज हे आरोग्य शिबिर हेच महत्त्वाचं आपलं विचाराचं त्यांचं जिवंत स्मरण आहे किंवा त्यांचं एक त्यांना महाराजांना श्रद्धांजली म्हणून आपण ते हा आरोग्याचा कार्यक्रम घेतला होता। एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो। धन्यवाद। धन्यवाद दादा। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीतेत म्हणतात, माणुसकी हाच धर्म खरा, सेवेतून दिसे तोच खरा। तसेच वैद्य सर आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री वैद्य सर, निसर्गप्रेमी।